वातावरणाचा तूर पिकावर घाला. खरीप रब्बी दोन्ही हंगाम शेतकऱ्यांसाठी अडचणीचे. नांदेड जिल्ह्यात सध्या तूर पिकांच्या काढणीला वेग आला असला तरी बदलत्या व ढगाळ वातावरणामुळे शेतकरी बांधवांमध्ये पिकाच्या सुरक्षिततेबाबत तीव्र चिंता निर्माण झाली आहे. अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्याकडून घाई गडबडीत तूर काढणीची लगबग सुरू आहे. यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यामुळे उरलेल्या तुरीवर शेतकऱ्यांची मोठी आशा होती. मात्र प्रत्यक्षात तुरीचा उतार मोठ्या प्रमाणात घटल्याने उत्पादनात लक्षणीय घसरण झाली आहे. परिणामी खरीपातील नुकसान भरून काढणे शेतकऱ्यांसाठी अवघड बनलं आहे. तूर पेरणी, 3 वेळेची फवारणी, कापणी ते गोळा करणे, मळणी यंत्रातून बाहेर काढणे, ओलसर असल्याने वाळवणे आणि घरापर्यंत वाहतूक करणे यासाठी प्रति क्विंटल सुमारे 6,000 रुपये खर्च येत आहे. मात्र बाजारात सध्या मिळणारा कमी दर पाहता पिकावर झालेला खर्चही निघणे कठीण झाले असून शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. आता शेतकऱ्याची भिस्त रब्बी पिकावर आहे, परंतु सध्या सुरू असलेल्या ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा, करडईसह इतर रब्बी पिकांनाही नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत खरीपापाठोपाठ रब्बी हंगामही शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. एकूणच हवामानातील अनिश्चितता, उत्पादन घट आणि बाजारभावातील घसरण यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून शासनाने तातडीने हमीभाव, नुकसान भरपाई व बाजार हस्तक्षेप करावा आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.